मंत्रिपदाची शपथ घेताना नेत्यांना पदासह त्यांच्या गोपनीयतेची देखील शपथ दिली जाते। मात्र सध्या काही मंत्र्यांकडून त्याच गोपनीयतेच्या शपथेला मोडलं जात असल्याचं बोललं जात आहे। त्यावरून खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनीच काही मंत्र्यांना काही नेत्यांना तंबी दिलेली आहे। पाहूयात त्या संदर्भातला रिपोर्ट। सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच फडणवीसांनी नाव न घेता काही मंत्र्यांना तंबी दिली आहे। कारण कॅबिनेट बैठकीतले मुद्दे आणि अजेंडे सत्तेतीलच काही नेते बाहेर लीक करू लागले आहेत। फडणवीस फक्त तंबी देऊनच थांबले नाहीत, तर पुन्हा असा प्रकार घडल्यास कारवाईचाही इशारा त्यांनी दिलाय। राऊतांनी त्या मंत्र्यांसाठी फितूर शब्द वापरून या वादात आणखीन तेल ओतलंय। कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही, पण जे नियम आहेत ते नियम आहेत। त्याच्यामुळे आपल्याला देखील माझी विनंती आहे की जी माध्यमं कॅबिनेटच्या आधी अशा प्रकारे कॅबिनेटचा अजेंडा सांगतायत, अजेंडा दाखवतायत, कृपया आपल्या TRP करता किंवा आपल्या खपा करता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका। उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता, प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना। फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत। आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवतात। फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे हे अधिकृतपणे माहीत झालेलं नाहीये। मात्र ज्या अर्थी राऊतांनी मविया सरकारमध्येही हेच नेते फितुरी करत होते असं म्हटलंय, त्या अर्थी ते मंत्री भाजपमधले नाहीत हे स्पष्ट आहे। कारण मविया सरकारमध्ये शिंदे आणि अजित पवारांच्याच पक्षाचे बहुतांश नेते मंत्री म्हणून सामील होते। म्हणून राऊतांच्या फितुरीच्या टीकेवर पहिली प्रतिक्रिया शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे। संजय राऊतांना मंत्रिमंडळातलं काय माहिती आहे? मंत्रिमंडळाचा अजेंडा काय असतो, तो कसा गोपनीय ठेवला जातो, हे संजय राऊतांना प्रशासनाला माहिती आहे का? लोकांच्यातली निवडणूक संजय राऊतांना माहीत नाही। माननीय मुख्यमंत्री जो आदेश देतील त्याचे आम्ही सगळे मंत्री तंतोतंत पालन करू। उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी बोलण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी एक एक कसं आपल्या खालचं बुडा खालचं काढून घेते किंवा काही ठिकाणी बुडा खाली कशा पद्धतीनं लावते याच्याविषयी माननीय शिंदे साहेबांनी सावध व्हावं एवढंच आम्ही सांगू इच्छितो। सरकारच्या कॅबिनेटमधले निर्णय हे धोरणात्मक निर्णय असतात। त्यांच्या अधिकृत घोषणेआधी त्यांची वाच्यता नियमबाह्य आहे, कारण अशा निर्णयांमध्ये अनेकांचे हितसंबंध दडलेले असतात। म्हणून मंत्रिपदाची शपथ घेताना नेत्यांना पदाबरोबरच गोपनीयतेचीही शपथ दिली जाते। उदाहरण म्हणून समजा की सरकार मुंबई ते पुणे असा एक नवीन महामार्ग अमुक अमुक शहरांद्वारे तयार करण्याचं धोरण आखतंय। हा निर्णय जर अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच लीक झाला तर नियोजित मार्गावरच्या जमिनी काही साठेबाज खरेदी करू लागतात, कारण महामार्ग आल्यावर त्या जमिनीचा दुप्पट तिप्पट मोबदला मिळवता येतो। म्हणून कॅबिनेट बैठकीतले कोणतेही निर्णय घोषणेआधी बाहेर सांगणं नियमांना धरून नाही। तुर्तास फडणवीसांनी कोणत्याही मंत्र्यांचं नाव घेतलं नसलं तरी तो इशारा कुणाला होता याची मंत्रालयात अनेक दिवसांपासून चर्चा होते। बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांचं काय चुकलं नाही त्यात, पण आता काही चॅनलला तुमच्या ते पहिलेच माहिती पाहिजे हेडलाईन दाखवायसाठी तुम्ही तुमचा सोर्स वापरता सगळे चॅनल आणि त्याला एखादी बळी पडतो कॅबिनेटचा मंत्री आणि तो बळी जातो। परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का? फितूर म्हणजे कोण? आता एक देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत त्यांचे नाव देऊ। लीक होतात म्हणजे पूर्वी लीक होत होते, या पुढच्या काळामध्ये तशा प्रकारची गुप्तता पाळली जावी। कारण आपण शपथ घेतल्यानंतर शपथीमध्येच म्हटलेलं आहे की राज्यामध्ये काम करत असताना ज्या काही गुप्तता आहेत त्या गुप्तता पाळण्याची आपण शपथ घेतो, ती शपथ तंतोतंत या ठिकाणी खरी ठरावी अशी या राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे आणि त्या धर्तीवर काम सुरू आहे। ती बहुमताने सत्ता जरी मिळाली असेल त्याचे खूप वेगवेगळे आयाम आहेत आणि ती त्यांच्याकडून कंट्रोल होत नाहीये। का कंट्रोल होत नाही? कारण त्याच्यामध्ये अनेक प्रवृत्ती त्याच्यामध्ये घुसलेल्या आहेत आणि या घुसलेल्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या काही
देवेंद्र फडणवीसांना नेता मांडण्याकरता मुख्यमंत्री मांडण्याकरता काही तयार असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पद हे संविधानिक असताना एक व्यक्ती खुर्चीवर त्या बसलेल्या असताना अनेक मुख्यमंत्री हे त्या मंत्रिमंडळामध्ये स्वतःला समजणारे दिसून येतात. विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.